नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत की गुंतवणुकीचे कोणकोणते मार्ग आपल्यासाठी उपलब्ध आहे। तर हा व्हिडिओ महिलांसाठी व पुरुषांसाठी दोघांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ बनवत आहे आणि चॅनल नवीन आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये काही चुकलेलं असल्यास माफ करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर गुंतवणूक म्हणजे काय? तर भविष्यासाठी पैसा वाढवण्याची शहाणी पद्धत हे आपण म्हणतो। तर गुंतवणूक म्हणजे आजचा पैसा सुरक्षित ठेवून उद्याचा पैसा निर्माण करण्याची एक शहाणी पद्धत आहे। चला तर पाहूया गुंतवणुकीचे प्रमुख मार्ग कोणकोणते आहेत। तर त्यामध्ये येतात बँक ठेवी म्हणजेच FD आणि RD। त्या सुरक्षित असतात, निश्चित परतावा देतात आणि जोखीम कमी असते। सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिट, बँक FD किंवा रिकरिंग डिपॉझिट RD ही मानली जाते। यात परतावा थोडा कमी असतो, पण जोखीम जवळपास शून्य असते, म्हणजे नसतेच। त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना। त्यामध्ये PPF आहे, NSC आहे, KVP आहे, MIS आहे, म्हणजे मंथली इन्कम स्कीम आहे। तर ह्या सर्व योजना सरकारी हमी असलेल्या योजना आहेत। तर त्यामध्ये PPF सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे। हे सर्व पर्याय सुरक्षित आणि स्थिर परतावा देतात, यामध्ये पैसे कुठेही कमी होत नाही। त्यानंतरचा मार्ग आपण बघूया, म्युच्युअल फंड। तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे आणि ही गुंतवणूक तुम्ही तज्ज्ञांच्या व्यवस्थापनाखाली सुद्धा करू शकता, कारण यामध्ये रिस्क असते, तुमचा पैसा कमी होऊ शकतो। त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता। गुंतवणुकीमध्ये SIP असते, लहान रकमेने मोठी रक्कम तुम्हाला गुंतवता येते। दीर्घकाळासाठी चांगला परताव्यासाठी SIP ही सुरू करता येते। तर हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। त्यानंतर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता। शेअर बाजारात जास्त परतावा असतो, लेकिन जोखीमसुद्धा जास्त असते। त्यामध्ये तुम्ही जर 1,00,000 रुपये जर टाकले, ते जर चुकीच्या पद्धतीने टाकले तर ते शून्यसुद्धा होऊ शकतात। त्याचा अभ्यास महत्त्वाचा असतो। शेअर बाजार हा पैशाला वाढवण्याचा वेगवान मार्ग तर आहे, पण अभ्यासाशिवाय प्रवेश धोकादायक ठरू शकतो। म्हणूनच सुरुवात करताना थोडं ज्ञान आणि मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे, त्यानंतरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा टाकावा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन। त्यानंतर आहे सोनं आणि मालमत्ता। तर आपल्या देशात सोनं आणि घरमालकीला विशेष महत्त्व आहे। ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी चांगला परतावा देऊ शकते आणि महिलांसाठी सुरक्षित पर्याय हा मानला जातो। जसं की घर, मालमत्ता, सोनं घेऊन तुम्ही सोन्याची किमती जर बघतच आहे की ते वाढतच आहे। त्यानंतर मालमत्ता, घर किंवा अपार्टमेंट किंवा असं काही जमीन, प्लॉट वगैरे, त्याच्या किमतीसुद्धा वाढतच आहे, कमी होत नाही केव्हाच। त्यानंतर महिलांसाठी एक खास संदेश आहे, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात गुंतवणुकीतूनच होते। प्रत्येक महिलेनं स्वतःच्या नावाने थोडी गुंतवणूक सुरू करावी, हीच ती खरी ताकद असते महिलांसाठी पुढे भविष्यासाठी। तर जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगा काय चुकले माझे व्हिडिओ बनवण्यामध्ये, किंवा तुम्हाला पुढील माहिती कशावरती पाहिजे। तर पुढच्या व्हिडिओत आपण प्रत्येक मार्गाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। पोस्टाच्या योजना असो, बँकेच्या कोणत्याही FDच्या योजना असो, त्या मी या चॅनलवरती तुम्हाला नेहमी देणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।